नम्मा होमिओपॅथी आरोग्य संजीवनी. नमस्कार, मी स्पृहा जोशी तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते नम्मा होमिओपॅथी आरोग्य संजीवनी या कार्यक्रमात. हल्लीच्या काळात मित्रांनो आपण ऐकतोय किंवा स्वतः अनुभवतोय आजारांचं प्रमाण हे दिवसेंदिवस वाढतच चाललंय. या सगळ्या आजारांमागे नेमकं काय कारण आहे ते आजच्या खास एपिसोडमध्ये जाणून घेऊया. खरं तर होमिओपॅथी हे क्षेत्र खूप जुनं आहे. अगदी 200 वर्षांचा इतिहास असलेले हे शास्त्र आणखी किती प्रगत करता येईल यासाठी नम्मा होमिओपॅथीचा सतत प्रयत्न चालू असतो. होमिओपॅथीला प्रख्यात लोकांनी सपोर्ट केलाय, अगदी महात्मा गांधीजींनी देखील. होमिओपॅथीला एक कम्प्लीट सायन्स असं म्हटलं जातं आणि याच सायन्सला चालना देऊन 20 वर्षांपेक्षा जास्त अनुभव असलेले 200हून अधिक एक्सपर्ट डॉक्टर्स तसंच 50,000हून अधिक असलेले यशस्वीरित्या बरे झालेले रुग्ण नम्मा होमिओपॅथीशी जोडले गेलेत. दिवसेंदिवस नम्मा होमिओपॅथी हे अगदी प्रगत हेल्थकेअर सेंटर बनत चाललंय. नुकतंच त्यांच्या कार्याची जाणीव ठेवून केंद्रीय आयुष मंत्री श्री श्रीपाद वाय नाईक, कर्नाटकचे मुख्यमंत्री श्री बसवराज बोम्माईजी, महाराष्ट्राचे आरोग्य मंत्री श्री राजेश टोपेजी आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्याकडून नम्मा होमिओपॅथीचा लोगो लॉन्च करण्यात आला. कोविड-19च्या पॅन्डेमिक काळात पूरग्रस्त परिस्थिती आणि चिकनगुन्याची साथ अशा बऱ्याचशा आजारांदरम्यान विनाशुल्क होमिओपॅथी मेडिसिन किट आयुष डिपार्टमेंट गव्हर्नमेंट ऑफ इंडियाला फॉलो करून देण्यात आले. त्याचसोबत फ्री मेडिकल कॅम्प सुद्धा नेहमी घेण्यात येतात. मित्रांनो, आज आपण चैनीचं आयुष्य मिळावं म्हणून अगदी 24 तास कामाला जुंपलेलो असतो, पण आपण विसरतो की त्याच आयुष्यातला महत्त्वाचा भाग म्हणजे आपलं आरोग्य. आणि म्हणूनच याच मौल्यवान आरोग्यावर चर्चा करण्यासाठी आज आपण भेटलो आहोत नम्मा होमिओपॅथी आरोग्य संजीवनीच्या या भागात. आज आपल्यात उपस्थित आहेत नम्मा होमिओपॅथीचे तज्ज्ञ डॉक्टर संतोष इनामदार. नमस्कार डॉक्टर. नमस्ते. आज नम्मा होमिओपॅथी आरोग्य संजीवनी या आपल्या कार्यक्रमात आपलं मनापासून स्वागत. मित्रांनो, नम्मा होमिओपॅथी आपल्याला अगदी छोट्यात छोटा आजार ते इनक्युरेबल म्हणजेच लवकर बरे न होणारे तसंच क्रॉनिक म्हणजे दीर्घकाळ चालणाऱ्या आजारांवर उपचार करण्यास मदत करतं. मला सांगायला अत्यंत आनंद होतोय की या नम्मा होमिओपॅथीचे कर्नाटक आणि महाराष्ट्रातल्या दादर, ठाणे, नाशिक, पुणे, नागपूर, सोलापूर, कोल्हापूर, औरंगाबाद तसंच नांदेड इतक्या जिल्ह्यांमध्ये क्लिनिक्स आहेत. आज आपण चर्चा करणार आहोत ॲलर्जी आणि ॲस्थमा या आजारांवर. डॉक्टर, मी पहिला प्रश्न तुम्हाला विचारते की मुळात कित्येकदा आपण बघतो की एकाच घरातल्या लोकांनी काही विशिष्ट पदार्थ खाल्ले, म्हणजे काही लोकांना अंडी खाल्ली की काही त्रास होतो, काही लोकांना दूध प्यायलं की त्रास होतो. घरातल्या बाकीचे सगळे तेच खाणं खात असतात पण त्यांना तो त्रास होत नाही, पण ह्या लोकांनाच ती ॲलर्जी एक तयार होते. तर मुळात ॲलर्जी म्हणजे नक्की काय आणि ती कशा पद्धतीने आपल्या शरीरावर काम करत असते? साधारणतः कसं असतं की ॲलर्जी हा जो संबंध आहे किंवा ॲलर्जी हा जी कंडिशन आहे ही आपल्या इम्युन सिस्टीमने आपल्याला ॲलर्जनसाठी दिलेली एक अतिसंवेदनशील रिॲक्शन असते. आता ही इम्युन सिस्टीम किंवा हे ॲलर्जन्स किंवा हे अतिसंवेदनशील रिॲक्शन म्हणजे काय असतं हे मी सांगू इच्छितो. जी आपली इम्युन सिस्टीम असते त्याला फार महत्त्व असतं. इम्युन सिस्टीम म्हणजे काय असते? जी आपली रोगप्रतिकारक शक्ती म्हणजे त्याला आपण रेझिस्टन्स पॉवर असं संबोधतो. ही जी सिस्टीम असते हे एक प्रकारची ऊर्जा प्रत्येकामध्ये असते. म्हणजे थोडक्यात काय तर प्रत्येक व्यक्तीमध्ये एखाद्या आजाराविरुद्ध किंवा एखाद्या लाईफच्या स्ट्रेसविरुद्ध किंवा आपल्या दैनंदिन जीवनासाठी लढण्यासाठी एक एनर्जी निर्माण असते जी डिफरंट असते. प्रत्येक व्यक्तीची ही डिफरंट असते. ही एनर्जी म्हणजेच आपली रोगप्रतिकारक शक्ती किंवा इम्युन सिस्टीम असते. ह्या इम्युन सिस्टीमच्या आधारावर जेव्हा एखादा व्यक्ती जेव्हा त्याची हायपर सेन्सिटिव्ह रिॲक्शन देतात, म्हणजे काय होतं की ह्या इम्युन सिस्टीमला जेव्हा घाला होतो किंवा त्याच्यामध्ये डिफेक्ट होतो तर मग त्याची बॉडी एक अतिसंवेदनशील रिॲक्शन देते. मग त्या अतिसंवेदनशील रिॲक्शनला आपण ॲलर्जी असं संबोधतो. मग आता ही तुम्ही जसा प्रश्न विचारलात की काही घरातली व्यक्ती असतात जे घरामध्ये रेग्युलर फूड घेतात, काही मासे खातात, अंडी खातात, चपाती भाजी घेतात, काही दूध घेतात. मग काही लोकांना दुधाचे पदार्थ पचत नाहीत, मग ते म्हणतात मला दुधाचे पदार्थ चालत नाहीत किंवा मला दुधाची ॲलर्जी आहे.
ते काय संबोधतात याच्यातून, तर त्याच्यामध्ये असं असतं की त्या व्यक्तीची ती सेन्सिटिव्हिटी असते, म्हणजे त्या व्यक्तीची ती अतिसंवेदनशील रिॲक्शन असते, त्या व्यक्तीची ती रोगप्रतिकारक शक्ती कमी असल्या कारणास्तव त्याची बॉडी ती रिॲक्शन देत असते आणि त्याच्यातून त्याला ॲलर्जी निर्माण होते. म्हणजे थोडक्यात सांगायचं असं की ज्या व्यक्तीची लो इम्युनिटी असते, ज्या व्यक्तींमध्ये ज्याची ससेप्टेबिलिटी म्हणजे त्या व्यक्तीचे आजाराला रिस्पॉन्स देण्याची कॅपॅसिटी कमी होते, अशा व्यक्तींना ॲलर्जीसारखा आजार होऊ शकतो. होऊ शकतो. आकाश काटदरे बदलापूरहून आपल्याला प्रश्न विचारतायत. आकाश, तुमचा प्रश्न विचारा. नमस्ते मॅडम. मला एक 4 वर्षापासून दम्याचा त्रास आहे. मी थोडंसं कंपनीमध्ये काम करतो, पण मला त्याच्यातून त्या दम्याची औषधं घेतल्यापासून मला थोडासा त्रास होतोय. पण मात्र आता अशी सिच्युएशन्स किंवा आता अशी निर्माण झाली की मला नाकाचं हाड वाढलंय किंवा मला श्वास घ्यायला खूप त्रास होतोय. मी डॉक्टरांना दाखवलं, डॉक्टरांनी सांगितलं की हे कसा तरी ते सायनोसायटिस का काहीतरी म्हणत होते, तसा कसा तरी तो त्रास आहे. तर त्या त्रासाला ऑपरेशन सांगितलंय मला. मग मला नमा होमिओपॅथी किंवा तुमच्या त्याच्यात काही मला सोल्युशन मिळू शकेल का? हां, आकाश सर, आता तुम्ही जो प्रश्न विचारला तो अगदी बरोबर आहे. तुम्हाला लाँग टर्म त्रास होतोय, म्हणजे तुमची ही जी सिच्युएशन आहे किंवा तुम्हाला जो त्रास होतोय अस्थमाचा किंवा तुम्हाला दम्याचा त्रास होतोय, हा दैनंदिन जीवनापेक्षा तुम्ही 4 वर्षापासून त्याचे मेडिसिन्स घेत आहे. पण तुमच्या लक्षात हे येत नाही आहे की आता जे नाकाचं तुम्हाला ऑपरेशन सांगितले त्याला आम्ही सायनोसायटिस असं म्हणतो. हे जे आहे याच्यामध्ये तुमचे एअरवेज ऑब्स्ट्रक्शन, म्हणजे मी जसं आधी या शोमध्ये सांगितलं की आपल्या एअरवेजमध्ये ऑब्स्ट्रक्शन आलं, म्हणजे आपण जी श्वासनलिका आहे त्याच्यामध्ये ऑब्स्ट्रक्शन आलं आहे, कारण तुम्ही त्याच्यामध्ये थोडंसं जास्त ऑक्सिजन घेण्याचा प्रयत्न करताय. त्याच्यामध्ये तुमचे जे जे ग्रोथ झालेली आहे त्याला थोडंसं ऑपरेशन असं सांगितलं. पण तुम्ही जर योग्य पद्धतीची नमा होमिओपॅथीमध्ये ट्रीटमेंट घेतली तर आपल्याला ऑपरेशनसारख्या स्टेजला जाण्याची गरज लागणार नाही. पण मात्र ह्याच्यासाठी काय करायला हवं, तर तुम्ही लवकरात लवकर आमच्या नमा होमिओपॅथीच्या जवळच्या क्लिनिकला संपर्क साधून आम्ही जी ट्रीटमेंट देतो, ज्याला म्हणतो आम्ही रूट कॉज ट्रीटमेंट आहे, ज्याच्यातून तुम्हाला इम्युनोजेनिक मायाझमॅटिक 6th जनरेशनची जी ट्रीटमेंट आहे, जी आजच्या युगात लागू पडणारी आम्ही रिझल्ट ओरिएंटेड होमिओपॅथीमध्ये देतोय तुम्हाला, त्याच्यातून तुम्हाला लाभ होण्याची शक्यता आहे. बरेचशा पेशंट्सला आम्ही याच्यातून बरं केलेलं आहे. तर तुम्ही लवकरात लवकर आमच्या जवळच्या शाखेशी संपर्क साधून आपल्या ट्रीटमेंटसाठी कंप्लीट सोल्युशन घेण्याचा प्रयत्न करा. थँक्यू आकाश. थँक्यू सर. आपण सर हल्लीच्या काळात बऱ्याचदा बघतो की अनेक पालक असतात जे त्यांच्या मुलांना सर्दी किंवा शिंका, वारंवार होणारा खोकला यासाठी उपचार घेताना आपण आसपास बघत असतो. तर हे सगळं प्रमाण का वाढत चाललंय, म्हणजे ओव्हरऑलच आपली रोगप्रतिकारक शक्ती कमी होते असा याचा अर्थ आहे का? अगदी करेक्ट आहे की आज हा जो लहान मुलांमध्ये जी वारंवार होणारी सर्दी, खोकला, ताप, कणकणी किंवा ह्याच्यातून होणारे वारंवार इन्फेक्शन, याच्याबद्दल सर्व पालक थोडेसे सेन्सिटिव्ह आहेत, विचारत आहेत की हे का घडतं आहे. तर ह्याचं फर्स्ट आणि फॉरमोस्ट आणि महत्त्वाचं कारण आहे की त्या बाळाची किंवा त्या व्यक्तीची किंवा त्या मुलाची असणारी रोगप्रतिकारक शक्ती कमी असणे. पण आता ह्याच्या मागची कारणं काय आहेत किंवा कारण काय असतं की एखाद्या लहान मुलाची ॲलर्जिक रिॲक्शन का निर्माण होते. थोडक्यात काय असतं की ही ॲलर्जिक रिॲक्शन किंवा ती कशामुळे होते, तर एखाद्या कोल्डला असू शकते, म्हणजे वातावरणातली जी गारठा असतो किंवा थंडी असते त्यालासुद्धा ही अशी निर्माण होऊ शकते. दुसरं असतं फूडचे काही पार्टिकल्स असतात, म्हणजे थोडक्यात काय तर आपण जे अन्न घेतो त्याच्यातून ती ॲलर्जी निर्माण होऊ शकते. तिसरं फार महत्त्वाचं कारण असतं डस्ट पार्टिकल्स असतात जे एन्व्हायरमेंटमध्ये असतात, म्हणजे थोडक्यात धूळ असते, त्या धुळीच्या ह्याच्या कणातून सुद्धा आपल्याला ॲलर्जी निर्माण होऊ शकते. कधी स्मेल असतात, म्हणजे असे भरपूर ॲलर्जंट्स असतात, बाहेर ॲलर्जंटची रिॲक्शन येत असते. मग लहान मुलांना हा त्रास का होतो, तर त्याचं रिझन फर्स्ट आणि महत्त्वाचं असतं की त्या मुलाची रोगप्रतिकारक शक्ती कमी होणे. त्याच्यानंतर रोगप्रतिकारक शक्ती कमी का होते ह्याचं मेन रिझन असतं की त्या मुलांमध्ये हायपर ॲक्टिव्हिटी असते. हायपर ॲक्टिव्हिटी म्हणजे काय, तर तो जो वैयक्तिक जो मुलगा असतो ज्याला वारंवार सर्दी होते, त्याचं कारण असतं की त्याची एनर्जी जी स्टोअर व्हायला हवी ती स्टोअर होत नाही. ती मुलं खूप ॲक्टिव्ह असतात, हायपर ॲक्टिव्ह असतात, म्हणजे त्यांचं खेळण्याकडे खूप लक्ष असतं, आपल्या दैनंदिन जीवनाकडे फार कमी लक्ष असतं. मग अशा व्यक्तींमध्ये, अशा मुलांमध्ये आपल्याला वारंवार होणारी सर्दी, वारंवार होणारा कफ, कोल्ड हे सारखं जाणवत असतं. दुसरं आणि फार महत्त्वाचं कारण असतं की त्या मुलांमध्ये पोषक आहाराची कमतरता असते. म्हणजे थोडक्यात काय तर जी शरीराला आवश्यक असणारं कॅल्शियम, शरीराला आवश्यक असणारे पोटॅशियम किंवा प्रोटीन्स लागणारे जे आपल्याला आहाराला गरज आहे, हाडांना, आपल्या शरीराला जे गरजेचे पोषक तत्व हवे आहेत ते घेतली जात नाहीत.
मग ती मुलं फास्ट फूडवर फार भर देतात, चॉकलेट्स, बिस्किट्स किंवा मग इतर फास्ट फूड खाणे, मॅगीज किंवा इतर कुठलेही पदार्थ ज्याच्यातून फक्त तात्पुरती भूक मेंटेन केली जाते, मग त्याच्यातून पौष्टिक आहार मिळत नाही, मग त्या मुलांची इम्युनिटी कमी राहते. आणि आता फार महत्त्वाचा मुद्दा जो मी तुम्हाला आवर्जून या शोद्वारे प्रेक्षक वर्गांना किंवा पेशंट्स वर्गांना सांगू इच्छितो, त्याला म्हणतात जी मुलांची इमोशनल हेल्थ फार इम्पॉर्टंट असते. ज्या मुलाची इमोशनल हेल्थ खूप कमी असते, म्हणजे काय असतं की ती इमोशनली मुलांमध्ये इमोशनलनेस खूप असतो. साधारणतः आपल्याला असं पाहायला मिळतं की पालक म्हणजे पॅरेंट्स जे असतात खूप स्ट्रिक्ट असतात. कधी कधी पॅरेंटचे एक्सपेक्टेशन्स मुलांकडून खूप राहतात. मग अशा वेळेस ती मुलं अंडर इन्सिक्युरिटी स्टेजमध्ये जातात. म्हणजे थोडक्यात काय तर ते घाबरट स्वभाव बनतात, सेन्सिटिव्ह बनतात. मग अशातून सुद्धा तुम्हाला ॲलर्जिक रिॲक्शन्स दिसायला चालू होतात. त्या व्यक्तीची, त्या मुलांची इम्युनिटी कमी होत जाते आणि नॅचरल आहे की मग त्यांच्यामध्ये तो हे ॲलर्जीचे रिॲक्शन, वारंवार होणारी सर्दी, त्याच्यातून परत येणारा ताप, कणकणी हे आपल्याला जाणवायला चालू होतं. मग आता हे इमोशनल हेल्थ जी मुलांची असते त्याच्यामध्ये पॅरेंट्समध्ये असणारा स्ट्रिक्टनेस असतो, पॅरेंट्समध्ये असणारे क्लायसिस असतात, पॅरेंट्सने न दिलेला वेळ असतो. म्हणजे ह्या सर्व गोष्टींचा परिणाम मुलांवर होत असतो, हे लक्षात घेणं फार गरजेचं आहे. होमिओपॅथी वाईज ह्या गोष्टीला खूप महत्त्व दिलं जातं. म्हणजे थोडक्यात काय तर त्या मुलाची इमोशनल हेल्थ जरी वीक असेल तर त्याचा परिणाम त्या मुलाच्या इम्युनिटीवर होतो, रेजिस्टन्स पॉवरवर होतो. मग त्याची रेजिस्टन्स पॉवर कमी पडते, त्याची डिफेन्स मेकॅनिझम त्याच्या स्वतःच्या आजाराविरुद्ध लढण्यास प्रबळ बनत नाही आणि त्याच्यातून त्याला ते सारखे आजार होण्यास चालू होतात. त्याच्यामुळे आपल्याला असं दिसतं की आता हे प्रमाण हल्ली खूप प्रमाणात वाढलं. ह्याची ही मेन रिझन्स आहे. अगदी बऱ्याचदा डॉक्टर ऐकण्यात असं येतं की अगदी साधी हवा सुद्धा रुग्णांना सहन होत नाही, त्यांना श्वास घ्यायला त्रास होतो किंवा पंप्स किंवा इन्हेलर्स वापरावे लागतात. ॲस्थमामध्ये नक्की आपल्या फुफ्फुसांमध्ये ही जी कमतरता निर्माण होते ती काय असते आणि त्याची डेव्हलपमेंट कशी होत जाते? साधारणतः कसं असतं की जी आपल्याला साधारण वाटणारी सर्दी, खोकला, ताप, कणकणी याच्याकडे आपण दुर्लक्ष केलं तर तीच सर्दी, खोकला त्याचं एक चांगलं गंभीर स्वरूप धारण करतं आणि आपल्याला ॲलर्जिक अस्थमाची स्टेज येऊन जाते. म्हणजे थोडक्यात काहीतरी जी ॲलर्जी वाटत होती आपल्याला, जी थोड्या प्रमाणात वाटत होती, त्याने आता एक गंभीर स्वरूप धारण केलं आणि त्याची पॅथॉलॉजी आपल्या फुफ्फुसांमध्ये आता डेव्हलप किंवा लंग्समध्ये आपला व्हायला चालू झालेली असते. त्यालाच आपण पुढे जाऊन अस्थमा असं संबोधतो. आता या अस्थमॅटिक कंडिशन्समध्ये काय होतं की पेशंट्सला दम लागायला चालू होतो, त्याचे एअरवेज ऑब्स्ट्रक्शन यायला चालू होतात, थोडक्यात खोकला यायला चालू होतो, सर्दीचं प्रमाण वाढायला चालू होतं, निमोनियाचे कंडिशन्स व्हायला चालू होतात. मग पंप्स यूज केले जातात. मग ह्याच्यामध्ये मेन पॅथॉलॉजी अशी असते की जे आपले लंग्समधले सेल्स असतात त्याला आम्ही ॲल्व्होलाइज असे म्हणतो. हे जे ॲल्व्होलाइज असतात ह्याची एक क्रिया असते जी नॉर्मल असते. म्हणजे काय क्रिया असते तर ते आकुंचन पावणे, प्रसारण पावणे हे नॉर्मल फंक्शनिंग आहे त्याचं. पण हे नॉर्मल फंक्शनिंग घडत नाही आहे. मग त्या व्यक्तीला काय होतं की तो स्ट्रगल करतो ऑक्सिजन घेण्यासाठी. मग तो थोडासा ब्रेथलेसनेस जाणवायला लागला की थोडं स्ट्रगलफुली ऑक्सिजन घेण्याचा प्रयत्न करतो. तोंड उघडं ठेवलं जातं, थोडं नाकाच्या जे नेझल पॉलिप्स असतात ते निर्माण व्हायला बघतात. मग अशा वेळेस त्या ॲल्व्होलाइजमध्ये काय होतं की आपल्याला मग त्याला दम लागल्यानंतर तो पंप घेण्याची सवय लागते त्याला. मग तो पंप घेऊन काय करतो तर त्याचे जे ॲल्व्होलाइज म्हणजे जी आपल्या लंग्समधले जे सेल्स आहेत ते आर्टिफिशियली उघडण्याचा प्रयत्न करतो. मग ते घेतल्यानंतर ते थोडेसे आकुंचन पावलेले प्रसारण पावतात. पण प्रॉब्लेम असा असतो की त्या पंपचा इफेक्ट आहे तोपर्यंत त्याची ॲक्शन राहते. मग त्याचा पंपचा इफेक्ट संपला की परत ते कॉन्स्ट्रिक्ट झाले की परत आपल्याला ते पंपची सवय लागते. म्हणजे थोडक्यात काय तर अस्थमॅटिक स्टेजमध्ये गेल्यानंतर त्या व्यक्तीला पंपची वगैरे सवय लागली तर तो फक्त टेम्पररी सोल्युशन्स करत असतो. जर नमा होमिओपॅथीमध्ये ट्रीटमेंट घेतली तर आम्ही त्याच्यावर कंप्लीट सोल्युशन देण्याचा प्रयत्न करतो. मी आवर्जून सांगू इच्छितो की हे जे ॲलर्जिक अस्थमाची कंडिशन असेल, पूर्ण असं अंगावर येणाऱ्या ॲलर्जिक रॅशेस असतील किंवा वारंवार होणारी सर्दी असेल, ह्या सर्व गोष्टींना जर योग्य पद्धतीची ट्रीटमेंट जर नमा होमिओपॅथीमध्ये घेतली तर आपल्याला हे आजार बरे करू शकतो. आपल्याला साताऱ्यावरून कॉल आलाय सदानंद कुलकर्णी यांचा. सर, तुमचा प्रश्न विचारा प्लीज. नमस्कार ताई. नमस्कार. माझा मुलगा आहे, आता 4 वर्षाचा आहे. पण त्याला 1.5 वर्षाचा असतानाच दमा झालाय असं डॉक्टरांनी सांगितलं होतं. औषधं चालू होती पण हळूहळू त्याला आम्हाला ते पंप वापरायला लागतो, इनहेलर. तो अजूनही चालू आहे. आता हा पंप किंवा इनहेलर तो आता काय आयुष्यभरासाठी चिकटला का तो बंद होऊ शकतो? काही वेगळे उपाय त्याच्यावरती करता येऊ शकतात का?
अगदी साधारण सर, तुम्ही जो प्रश्न विचारला आता की तुमच्या मुलाला 1.5 वर्षापासून हा दम्याचा त्रास आहे आणि त्याच्यापासून जरा थोडंसं तुम्हाला आता जे इनहेलर्स वगैरे यूज करताय, पंप यूज करताय, तर डेफिनेटली तुम्ही राईट पद्धतीने म्हणण्यापेक्षा तुम्ही जर करेक्ट होमिओपॅथिक ट्रीटमेंट नमामध्ये घेतली तर तुम्हाला ह्याच्यातून आपल्याला मुक्तता करता येते. पण आता हे लक्षात घेणं गरजेचं आहे की लॉंग टर्म तुम्ही त्याच्यामध्ये जे पंप्स यूज करताय, जे लहान तुमच्या मुलाला जे तुम्ही त्याला जे इनहेलर्स यूज करताय, ह्याच्यातून आपण त्याच्या मुलाची जी लंग्सची जी म्हणजे फुफ्फुसांची जी ऑक्सिजन कॅरिंग कॅपॅसिटी आहे ती कमी करतोय. ह्याच्यामध्ये आपण आपल्या मुलाची इम्युनिटी कमी करतोय. ह्याच्यामध्ये आपल्याला त्याची रोगप्रतिकारक शक्ती डेव्हलप करणं खूप महत्त्वाची आहे. मग आपल्याला त्याच्यामध्ये योग्य पद्धतीची ट्रीटमेंट घेणं म्हणजे थोडक्यात काहीतर साईन सिम्पटम्समध्ये म्हणजे त्याला तात्पुरता रिलीफ न देता, जसं मी आधी सांगितलं की तुम्ही रूट कॉज ट्रीटमेंट म्हणजे आपल्या आजाराच्या मुळाला ट्रीटमेंट देणं फार गरजेची आहे. तर अशा मुलांमध्ये आम्ही नमा होमिओपॅथीमध्ये जी तुम्हाला सांगितलं गेलं की जे आम्ही इम्युनोजेनिक मायाझमॅटिक 6th जनरेशन ट्रीटमेंट देतो, होमिओपॅथिक ट्रीटमेंट देतो, त्याचा लाभ घेणं गरजेचं आहे. तुम्ही जवळच्या कुठल्याही होमिओपॅथिक आमच्या नमा होमिओपॅथीच्या क्लिनिकला संपर्क साधू शकता आणि आमच्या या सेवेचा लाभ घेऊ शकता. धन्यवाद सर. थँक्यू सर. मला वाटतं डॉक्टरांनी फारच महत्त्वपूर्ण माहिती सांगितली आहे, पण जर या व्यतिरिक्तही तुम्हाला काही प्रश्न असतील तर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर आपण संपर्क साधा आणि जरूर डॉक्टरांचं मार्गदर्शन घ्या. इथेच घेऊया एक छोटासा ब्रेक. कुठेही जाऊ नका, पाहत रहा नम्मा होमिओपॅथी आरोग्य संजीवनी. ब्रेक नंतर पुन्हा एकदा स्वागत नम्मा होमिओपॅथी आरोग्य संजीवनी या कार्यक्रमात. प्रेक्षक हो, नम्मा होमिओपॅथी येथे लहानात लहान ते मोठ्यात मोठे जसं की मधुमेह, रक्तदाब, व्हेरिकोज वेन्स, वंध्यत्व, थायरॉइड तसंच महिलांच्या मासिक पाळीवरील समस्यांवरही उपचार केले जातात. त्यातलाच एक म्हणजे ॲलर्जी आणि अस्थमा. याबद्दल आपण आज चर्चा करतोय डॉक्टर संतोष यांच्याशी. तर डॉक्टर, मी तुम्हाला असं विचारत होते, या ॲलर्जी आणि अस्थमा मागे काय काय कारणं असतात ती बऱ्यापैकी आत्ता तुम्ही सांगितलीतच, पण आपल्याला ॲलर्जी अस्थमा आहे हे जर का शारीरिक आपल्या कंडिशन्सवरनं थोडंसं आपल्याला अंदाज आला असेल, पण ते कन्फर्म करण्यासाठी आपल्याला काय काय तपासण्या करणं गरजेचं असतं? साधारणतः कसं असतं की जेव्हा आपल्याला ॲलर्जीच्या आपल्याला शारीरिक थ्रूच आपल्याला सिम्पटम्स दिसायला चालू होतात. म्हणजे जनरली कसं असतं की हे सगळं ताप, कणकणी, सर्दी याच्यातून कळतंच, पण काही रेफरन्ससाठी आपल्याला इन्व्हेस्टिगेशन्स करणं सुद्धा खूप महत्त्वाचं असतं, जे रेफरन्ससाठी आपण यूज करू शकतो. ह्याच्यामध्ये आपले ब्लड इन्व्हेस्टिगेशन्स असतात, त्याच्यामध्ये हिमोग्राम, युरिन, शुगर, क्रिएट, युरिया हे आमच्यातली तपासण्या असतात. ह्याच्यामध्ये खूप इम्पॉर्टंट तपासणी असते, त्याला ॲब्सोल्यूट इओसोफिलिक काउंट म्हणतो आम्ही त्याला. तो इओसोनोफिलिक काउंट म्हणजे जे ॲलर्जिक कंडिशन्समध्ये तो खूप वाढतो. म्हणजे तोची रेंज किती असते? नॉर्मल रेंज असते 0 ते 6% पर्यंत, पण त्याच्या पुढे गेल्यानंतर 6% पुढे गेल्यानंतर ती ॲलर्जिक कंडिशन्स आहे असं आम्ही त्याला संबोधतो. पण मी सांगू इच्छितो की 90% लोकांमध्ये मी आता असं पाहायला मिळतं की व्यक्ती ह्याच्या मागे लागतो किंवा आता ॲलर्जीच्या तपासणी करून तो व्यक्ती असं बघतो की मला कुठली ॲलर्जी आहे हे डिफाईन करण्याचा प्रयत्न करतो. पण मी आवर्जून सांगू शकतो की बाबा होमिओपॅथीमध्ये आपल्याला कुठली ॲलर्जी आहे हे पाहण्यापेक्षा, त्या ॲलर्जनचं नाव घेण्यापेक्षा आपली रोगप्रतिकारक शक्ती, आपली इम्युनिटी त्या वैयक्तिक ॲलर्जनसाठी, त्या वस्तूसाठी आपण कशी डेव्हलप करू शकू, आपल्यामध्ये ससेप्टेबिलिटी का निर्माण होते किंवा आपण ती कशी आपल्याला डेव्हलप करता येईल ह्याच्याकडे लक्ष देणं खूप इम्पॉर्टंट असतं. मग त्या दृष्टिकोनातून जे लागणाऱ्या इन्व्हेस्टिगेशन प्रोसिजर्स आहेत त्या आम्ही करत असतो. त्याच्यामध्ये आपले जे ब्लड इन्व्हेस्टिगेशन्स असतात त्याच्याबरोबर त्याची मानसिकताही घेणं इम्पॉर्टंट असते. अशा दृष्टिकोनातून आम्ही त्याला डायग्नोज करण्यासाठी जे योग्य पद्धतीच्या तपासण्या लागतात ते आम्ही करत असतो. सर, काही रुग्णांमध्ये अशी एक टेंडन्सी असते की आपल्याकडे ते दुर्लक्ष करत राहतात किंवा आत्ता कशाला, आत्ता नको, नंतर बघू, आणखीन वाढलं की मग डॉक्टरांना दाखवू, असं बऱ्याचदा पेशंट सायकोलॉजी आपल्याला बघायला मिळते. पण समजा असं करत राहिलो आणि वेळेत लक्ष नाही दिलं तर काय काय दुष्परिणाम होऊ शकतात? साधारणतः आपल्याला असं दिसतं की ज्या ज्या कंडिशन्समध्ये म्हणजे थोडक्यात आपण ॲलर्जीच्या किंवा अस्थमाच्या कंडिशनकडे दुर्लक्ष केलं तर हे आपल्याला पुढं घातक होण्याची शक्यता असते. जनरली आपण पाहतो की जेव्हा आपली ॲलर्जिक कंडिशन असते, जे आपल्याला वारंवार होणारी सर्दी, खोकला, ताप, कणकणी, शिंका येणं किंवा नाकातून पाणी गळणं किंवा एका बॉडीला खाज येणं, इचिंग होणं, ह्या सगळ्या गोष्टींकडे आपण थोडं ओव्हरलुक करतो किंवा तात्पुरते मेडिसिन्स घेऊन थोडंसं त्याला सप्रेस करण्याचा
प्रयत्न करतो, पण त्याचंच रूपांतर मग तुमचं अस्थमॅटिक कंडिशनमध्ये होतं. मग त्याच्याकडे थोडंसं लक्ष नाही दिलं तर त्याच्याकडून परत पुढे जाऊन तुम्हाला निमोनायटिक कंडिशन येते. त्याच्यानंतर मग दुसरं कॉम्प्लिकेशन्स असतात ते म्हणजे COPD म्हणतो आपण त्याला, क्रोनिक ऑब्स्ट्रक्टिव्ह पल्मोनरी डिझीज. म्हणजे कायमस्वरूपी आपल्याला लंग्सचे फुफ्फुसांचे आजार कायमस्वरूपी जाणवत राहतात. त्या सर्व गोष्टींबरोबर त्याचे नेझल एअरवेज पॅक होतात. म्हणजे थोडक्यात काय तर त्याला श्वास घेण्याला त्रास व्हायला चालू होतो. मग त्याच्यामध्ये नाकाचं हाड वाढणं, सायनोसायटिससारखा मोठा त्रास होणं, सर्जरीला जाणं. मग ह्या छोट्या छोट्या गोष्टींकडे ओव्हरलुक केल्यामुळे एवढे मोठे गंभीर स्वरूप धारण करून मग त्या व्यक्तीच्या अजून त्याच्यामध्ये डिफिकल्टीज वाढत जातात. पण मी आवर्जून सांगू शकतो की ह्या गोष्टींमध्ये जेव्हा तुम्ही ॲलर्जी, अस्थमा ह्या जे नॉर्मल गोष्टी आहेत त्याला जर समज तुम्ही राईट वेजने ट्रीटमेंट किंवा करेक्ट वेजने ट्रीटमेंट नाही घेतली तर तुमच्या कार्यक्षमतेवर सुद्धा परिणाम होतो. जी मुलं आपल्याला 90% मार्क मिळवून पास होणारे असतील किंवा जो एक IQ लेवल्स खूप स्ट्रॉंग असतात, अशा मुलांची सुद्धा IQ लेवल्स खूप कमी होतात. का IQ लेवल्स कमी होतात? तर ते मुलांचं कॉन्सन्ट्रेशन होत नाहीत. त्या मुलांना एका जागेवर बसणं फार डिफिकल्ट बनतं, कारण त्याला ॲलर्जिक कंडिशन्समुळे कायम सर्दी असते, त्याचं खेळणं थोडं कमी होतं. म्हणजे त्याच्या नॉर्मल ॲक्टिव्हिटीजसुद्धा डिस्टर्ब होतात. त्याच्यामुळे पॅरेंट्सने या गोष्टीकडे किंवा पालकांनी या गोष्टीकडे खूप काळजीपूर्वक लक्ष देणं गरजेचं आहे की जी वारंवार होणारी सर्दी, खोकला, ताप, कणकणी, स्नीझिंग म्हणजे सर्दी, शिंका येणं, ह्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत, पण याला का रेजिस्टन्स पॉवर आपल्या मुलाची कमी आहे हे बघणं फार इम्पॉर्टंट आहे, कारण त्याची कार्यक्षमता डिफेक्ट होते. सेम गोज विथ द ॲडल्ट्स ऑल्सो. म्हणजे जे लोक ज्यांचे IT सेक्टर्समध्ये काम करतात, जे कंटिन्युअसली बसून काम करतात, त्यांच्यामध्ये जी एफिकेसी असते, आपली जी स्ट्रेंथ आहे किंवा प्रूव्हिंग करावं लागतं, कारण या धक्काधक्कीच्या लाईफमध्ये आपल्या स्वतःला प्रूव्हिंग करावं लागतं. जर आपली बॉडीच आपल्याला जर प्रॉपरली जर साथ देत नसेल तर आपण ते पुढे प्रूव्ह करू नाही शकणार. आपलं कॉन्सन्ट्रेशन लूज होतं. जर आपली बॉडी हेल्दी असेल तर आपलं माइंडसुद्धा हेल्दी राहतं आणि त्याच्यातूनच आपण त्याच्यामध्ये मॅक्झिमम रिझल्ट्स देऊ शकतो, आपल्या कामावर कॉन्सन्ट्रेट करू शकतो आणि त्याच्यानेच आपण आपले प्रूव्हिंग किंवा आपले क्षमता सिद्ध करू शकतो. म्हणजे थोडक्यात काय तर ॲलर्जी, अस्थमाकडे दुर्लक्ष केलं तर आपल्याला कॉम्प्लिकेशन्समध्ये आपल्या कार्यक्षमतेवर इफेक्ट होऊन आपली क्षमता कमी होऊ शकते, हे लक्षात घेणं फार गरजेचं असतं. अगदी. आपण बघतो सर की कित्येकांना ज्यांना अस्थमाचं निदान होतं त्यांना इन्हेलर पंपची बऱ्याचदा सवय लागते, पण एक पॉईंट असा येतो की त्याने सुद्धा त्यांना बरं वाटत नाही, त्यांचा त्रास कमी होत नाही. तर नमा होमिओपॅथीमध्ये या अशा पेशंट्सना तुम्ही कशा पद्धतीने ट्रीट करता आणि त्यांना तुम्ही काय सांगता? नमा होमिओपॅथीमध्ये जे आमच्याकडे ट्रीटमेंट दिली जाते ते ट्रीटमेंटचा फार इम्पॉर्टंट पार्ट आहे तो म्हणजे आमचा इम्युनोजेनिक मायाझमॅटिक 6th जनरेशन होमिओपॅथिक ट्रीटमेंट आहे. म्हणजे ही स्पेशलाइज ट्रीटमेंट आहे ज्याच्यामध्ये हे जे ॲलर्जीज आहेत किंवा मात्र क्रोनिक अस्थमा आहे याच्यामध्ये आम्ही तात्पुरतं सोल्युशन म्हणण्यापेक्षा कंप्लीट सोल्युशन देण्याचा आम्ही प्रयत्न करतो. थोडक्यात त्याची जी क्रनिंग कंडिशन आहे किंवा सध्याची परिस्थिती आहे त्याच्यात तर सोल्युशन देण्याचा प्रयत्न करतोच, पण त्याच्याबरोबर फ्युचर सोल्युशनसुद्धा देण्याचा आम्ही प्रयत्न करतो. आता ह्याच्यामध्ये ही जी आमच्याकडची जी प्रणाली आहे त्याच्यामध्ये इम्युनोजेनिक म्हणजे काय, तर इम्युनो म्हणजे काय तर ही थोडक्यात आमच्या इम्युन सिस्टीमवर काम करणारी औषध प्रणाली आमच्याकडे आहे. इम्युनिटी ही मी जसं सांगितलं आधी की बाबा इम्युनिटी प्रत्येक व्यक्तीची खूप महत्त्वाची असते, त्याच्या आधारावर आम्ही मेडिसिन्स रेडी करत असतो. जेनेटिक म्हणजे काय तर प्रत्येक व्यक्तीमध्ये आपल्या आईवडिलांची गुणसूत्र असतात, ते गुणसूत्र फार इम्पॉर्टंट असतात ज्याच्या आधारावर आपण मेडिसिन्स रेडी करत असतो. फॉर एक्झाम्पल काय असतं की काही लोकांमध्ये जेनेटिकली असं पाहायला मिळतं की 2 व्यक्तींना रेग्युलरली फीवर येतोय किंवा ताप येतोय, लहान मुलांना दोघांनाही ताप येतो, तर एक मुलगा अगदी शांत पद्धतीनं झोपून राहतोय आणि एक मुलगा अगदी कडकड कडकड करतोय, इकडे पळतोय, चिडतोय, रडतोय. म्हणजे हे 2 वेगळ्या पद्धतीच्या रिॲक्शन आहेत, दोघांनाही तापच आहे. म्हणजे ह्याचा अर्थ काय आहे की जेनेटिकली तो दुसऱ्या बॉन्डिंगने सेन्सिटिव्ह रिॲक्शन देतोय. मग अशा पद्धतीच्या ह्या जेनेटिक आधाराचा आधार घेऊन बनवलेली औषधं आमच्याकडे आहेत. मायाझमॅटिक म्हणजे काय तर त्याच्यामधला कॉज आम्ही बघत असतो आणि त्याच्यातून बनवणारी मेडिसिन्स असं देत असतो. आता सगळ्यात महत्त्वाचं असतं 6th जनरेशन म्हणजे काय तर हे आज धक्काधक्कीच्या जीवनमध्ये आपण पाहतोय की कुठल्याही प्रकारचे डिझीज कंडिशन्स पुढे येत आहेत. म्हणजे जनरली आपल्याला असं दिसतं की कोविडबद्दल कोणाचाही विचार नव्हता, पण आपल्याला कोविडची कंडिशनला फेस करावं लागलं. आपण रेडी नसल्यामुळे बऱ्याचशा सिच्युएशन्समधून आपण इम्बॅलन्सली ट्रीट केलं गेलं. सेम वे आता ही 6th जनरेशन आहे, अजून असे पुढचे कुठलेही आजार येतील या सिच्युएशन्समध्ये येण्याची शक्यता ही असते, कारण ह्या धक्काधक्कीच्या लाईफमध्ये क्लिनलीनेस, हायजिनिक कंडिशन, पर्सनल हायजीन ह्या छोट्या छोट्या गोष्टींकडे थोडंसं दुर्लक्ष केलं जातं. मग अशा वेळेस मुलांना खूप जपणं फार महत्त्वाचं आहे. याला फाईट करण्यासाठी मेडिसिनल पार्ट तर आहेच, पण नॅचरल
वेजनं होमिओपॅथिक ट्रीटमेंट घेणं, नॅचरल वेजनं त्या व्यक्तीची इम्युनिटी डेव्हलप करणं, नॅचरल वेजनं त्याची इम्युनिटी बूस्ट करणं, हेच एक त्याचं प्रथमदर्शनी उत्तर आहे. जे जास्त प्रकारचे औषधं, स्टेरॉइड्स घेणं, इतर प्रणालीची औषधं घेणं, याच्यातून थोडेसे आपल्याला हजार्ड्स होण्याची शक्यता असते. मग ते प्रणाली न करता नॅचरल वेजनं आपल्याला होमिओपॅथिक ट्रीटमेंट देण्याचा प्रयत्न आम्ही नमा होमिओपॅथीमध्ये करतो. आता नमा होमिओपॅथीमध्ये 3 बेसिक प्रिन्सिपल्स या आधारावर आपल्याला ट्रीटमेंट दिली जाते. त्याच्यातला पहिला आणि फॉरमोस्ट प्रयत्न असतो की आम्ही तुम्हाला रूट कॉज ट्रीटमेंट देत असतो. म्हणजे ॲलर्जी असो, अस्थमा असो किंवा ॲलर्जिक अस्थमाचे कॉम्प्लिकेशन्स असो, वारंवार वापरणारा जाणारा पंप असो, याच्यामध्ये सुद्धा रूट कॉज बघितला जातो. त्या व्यक्तीच्या मध्ये जे आपले लंग्स आहेत त्याची ऑक्सिजन कॅरिंग कॅपॅसिटी वाढवली जाते. म्हणजे थोडक्यात काय तर त्याच्यामध्ये ऑक्सिजन कॅरिंग कॅपॅसिटी चांगली केल्यानंतर त्याचे पंप्स वापरणं, जे तो इनहेलर्स यूज करतोय ते कमी होण्याची शक्यता असते आणि त्याच्यातून तो बरा होण्याचीही शक्यता असते. म्हणजे त्याला रूट कॉज ट्रीटमेंट म्हणतो. आजाराची ट्रीटमेंट ही मुळापासून देण्याचा प्रयत्न केला जातो. दुसरं आणि फार इम्पॉर्टंट गोष्ट जी असते, ज्याचं दुसरं बेसिक प्रिन्सिपल आहे जे आमच्या नमा होमिओपॅथीमध्ये फॉलो केलं जातं, ते म्हणजे आमच्यामध्ये वी अवॉइड कॉम्प्लिकेशन्स. आम्ही कॉम्प्लिकेशन्स अवॉइड करायचा प्रयत्न करतो, जेणेकरून त्यांना ज्या व्यक्तीला ज्या स्टेजमध्ये आला आहे, म्हणजे नमा होमिओपॅथीमध्ये ज्या व्यक्ती जो प्रत्येकजणच अस्थमॅटिक कंडिशन घेऊन येतो असं नाही. काही कंडिशन्समध्ये तो व्यक्ती ॲलर्जिक रॅशेस घेऊन येऊ शकतो, काही गोष्टीमध्ये तो ब्रेथलेसनेस घेऊन येऊ शकतो. अशा स्टेजेसमध्ये सुद्धा आम्ही त्याला योग्य पद्धतीनं ट्रीटमेंट देऊन पुढे त्याचे कॉम्प्लिकेशन्स होणार नाहीत ह्याची काळजी घेतो. पण सर्वांनी लक्षात घेणं एक गरजेचं असतं की या होमिओपॅथिक ट्रीटमेंटमध्ये आपले जे साईन सिम्पटम्स असतात हे हळूहळू कमी होतात. म्हणजे एकदम कमी होत नाहीत, पण मात्र त्याच्यामध्ये आपलं शरीर तयार होत असतं, आपली रेजिस्टन्स पॉवर चांगली होत असते आणि आपली इम्युन सिस्टीम स्ट्रॉंग होत असते, जेणेकरून आपल्याला मेडिसिनचा आधार परत एक ठराविक वेळेनंतर नाही घेतला तर त्याची स्वतःचीच बॉडी एक गुड स्टेजमध्ये असते, जेणेकरून त्याला ते डिझीज कंडिशन त्रास देणार नाहीत. हे अशा पद्धतीची ट्रीटमेंट आमची नमा होमिओपॅथीमध्ये दिली जाते. सर, पंढरपूर पर्यंत आपल्या शोची ख्याती गेली आणि पंढरपूरवरून आपल्याला फोन आलाय. रघु शिंदे आपल्याशी बोलतात. तुमचा प्रश्न विचारा सर. सर, मला स्किनचा खूप त्रास आहे. माझ्या अंगावर पांढरे पांढरे पट्टे येतात. मी औषधं घेतोय, ते कमी होतं, पण थंडीच्या दिवसात ते परत वाढतं. औषधं घेतो पण ते परत कमी होतं आणि परत वाढतं. तुम्ही काय सांगाल? अगदी शिंदे सर, जो आपण आपल्या आता प्रश्न विचारलात की मला हा जो अंगावर रॅशेस येतात त्याच्यामुळे जे काही तुम्ही त्रास होतोय, याचं रिझन असं आहे की तुम्हाला कोल्डची ॲलर्जी, म्हणजे थोडक्यात काय तर वातावरणात झालेल्या बदलमुळे आपल्या शरीराने दिलेली ही रिॲक्शन आहे की तुम्ही बरेच दिवसापासून तो आपल्याला टेम्पररी सोल्युशन करायचा प्रयत्न करता. पण असं न करता तुम्ही काय करायला हवं की त्याचं कम्प्लीट सोल्युशन काय आहे ते पाहिलं पाहिजे. म्हणजे थोडक्यात काय तर आपल्याला त्याच्यापासून मुक्तता मिळू शकते, त्याच्यातून आपण बरे होऊ शकता, याच्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. त्याच्यासाठी तुम्ही आमच्या नमा होमिओपॅथीच्या जवळच्या क्लिनिकला तुम्ही संपर्क साधा आणि आमची जी नवीन प्रणाली आहे, जी ॲडव्हान्स फॉर्ममधली होमिओपॅथी आम्ही तुम्हाला देतोय, त्याचा तुम्ही लाभ घ्या. थँक्यू सर. मित्रांनो, आज डॉक्टर संतोष यांनी फार महत्त्वाची माहिती आपल्याला दिली, ज्याचा जवळजवळ प्रत्येकालाच त्यांच्या डे टू डे लाईफमध्ये नक्की वापर होणार आहे. तुम्हीही तुमच्या दीर्घकाळ चालत आलेल्या आजाराने जर त्रस्त झाला असाल तर नक्कीच नमा होमिओपॅथीला संपर्क साधा. पुन्हा भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत नमस्कार. नमा होमिओपॅथी आरोग्य संजीवनी.